धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक दुसरा. आता पहिला दशक आपला झाला, आता आपण दुसरा दशकाकडे आलोय. दशक दुसरा मूर्ख लक्षणाचा. दशक दुसरा कुठला दिला समर्थांनी? मूर्ख लक्षणाचा. आता पहिल्या दशकामध्ये सर्वांचं स्तवन केलं. पहिला मंगलाचरण आहे, मग गणेश स्तवन आहे, मग श्री शारदा स्तवन आहे, मग सद्गुरू स्तवन आहे, मग संत स्तवन आहे, मग श्रोते स्तवन आहे, कवेश्वर स्तवन आहे, सभा स्तवन आहे, नरदेह स्तवन आहे, परमार्थ स्तवन आहे. हे सगळे स्तवनाचे समास पहिल्या दशकामध्ये समर्थांनी दिले. सर्वांचं स्तवन करून आता दुसरा दशक घेतला तो मूर्ख लक्षणाचा. मग बघा, आपल्याला हा प्रश्न पडतो की मूर्ख लक्षण समर्थांनी लगेचच का बरं घेतला दुसराच? अजून 20 दशक 200 समास एवढे समास अजून बाकी आहेत, 19 दशक बाकी आहेत. मग दुसराच दशक मूर्ख लक्षणाचा का घेतला? तर मूर्ख लक्षणं कळण्यासाठी समर्थांनी शेवटच्या ओळीमध्ये सांगितले, त्यागार्थ मूर्ख लक्षणं बोली जेते. ही मूर्ख लक्षणं त्यागण्यासाठी मी बोलतोय असं समर्थ म्हणतात. कारण या मूर्ख लक्षणाचा त्याग केल्याशिवाय उत्तम लक्षण, आता पुढचा जो समास आहे, पहिला दिला दशक दुसरा मूर्ख लक्षणाचा आणि समास पहिला मूर्ख लक्षणच आहे. म्हणजे जे दशकाचं नाव आहे ना, तेच पहिल्या समासाचं नाव आहे. लक्षात येते ना? दशक दुसरा मूर्ख लक्षणाचा आणि समास पहिला मूर्ख लक्षण. समास पण मूर्ख लक्षण आणि दशक पण मूर्ख लक्षणांचा. आता या दशकामध्ये पहिला समास मूर्ख लक्षण दिला, दुसरा समास दिला उत्तम लक्षण. आता मूर्ख लक्षण कळाल्यानंतर समर्थांनी उत्तम लक्षण दाखवले. मग उत्तम लक्षण नंतर कुविद्या लक्षण दिले. मग कुविद्येनंतर चौथा समास दिला भक्ती निरूपण, पाचवा दिला रजोगुण, सहावा तमोगुण, सातवा सत्वगुण आणि आठवा सद्विद्या निरूपण. नवव्यामध्ये एवढं सगळं ऐकल्यानंतर विरक्ती आली पाहिजे म्हणून 9वा दिला विरक्त लक्षण. आणि 10वा हे सगळं ऐकून सुद्धा, एवढं सगळं ज्ञान समर्थ आपल्याला देऊन सुद्धा जो याच्यातलं काहीच घेत नाही, म्हणजे तो ज्ञानी असून जो मूर्ख असतो त्याला पडत मूर्ख म्हणायचं. म्हणजे सगळं ज्ञान ज्याला माहिती आहे, ज्याला सगळं सारासार कळतंय, सगळं त्याला समजतंय, तरीसुद्धा तो ते अवगुण सोडत नाही. म्हणजे कळतंय की बाबा हा मनुष्य देह आपल्याला एकदाच मिळतोय, आलाय हा शेवटचा, जाणार हा शेवटचा, त्यामुळे आपल्याला या देहाचं सार्थक करायला पाहिजे, हे सगळं समजतंय. पण तरीही संसार, प्रपंच, मुलं बाळं या सगळ्याला बांधलेला जो आहे ना, त्याला म्हणायचं पडत मूर्ख. म्हणजे ज्ञान झालंय की मला सुटलं पाहिजे, ज्ञान झालंय मला सुटलं पाहिजे, पण काय करू? घरी एवढी कामं आहेत, एवढं आहे, काय करू ताई? फार इच्छा होती शिबिराला यायची, पण काय जमणार नाही. बरोबर ना? म्हणजे आपण त्या घराला आपण सोडत नाही, किंवा ज्याला आपण धरून ठेवलंय ना त्याला आपण सोडायला मागत नाही. आपण सोडल्याशिवाय त्याच्यातनं आपली सुटका होणार कधीच नाही, कधीच होणार नाही. कारण बघा, आपण किती म्हणलो ना की मुलाचं लग्न झालं, सुनबाई घरात आली की मी परमार्थ करायला मोकळी, असं आपण किती जरी म्हटलं तरी सुनबाई घरात आल्यानंतर जर का त्यांना जाऊन विचारलं की काय मावशी आता येतं आहे ना परमार्थाला, तुम्ही म्हटलं होतं सुनबाई घरात आल्यानंतर मी परमार्थाला मोकळी, मग आता
हो म्हटले होते मी असं, पण काय करायचं, सूनबाई नवीन आहे ना. सूनबाई काय आहे, नवीन आहे अजून, तिला साखरेचा चहा पावडरचा डबा ते सगळं घरातलं दाखवण्यासाठी 1 वर्ष तरी पाहिजे, बरोबर ना. मग आता सगळा संसार त्या सुनबाईला समजून सांगता सांगता 1 वर्ष गेले. आता 1 वर्षाने त्या आजीकडे गेलो, परत मावशींकडे गेलो आपण. मावशीबाई आता येत आहे ना, झालं 1 वर्ष आता तुमच्या मुलाच्या लग्नाला, आता येत आहे ना तुम्ही आमच्याबरोबर परमार्थामध्ये. अहो काय सांगायचं आहे, माझी खूप मनापासून इच्छा आहे हो, पण काय करू आता, मी पूर्ण अडकले कशामध्ये. सुनबाईला दिवस गेलेत, आज उद्या तिचं बाळंतपण आहे, मग ते लहान लेकरू आहे, मग त्याला कोणी सांभाळायचं. म्हणजे हा संसार आहे ना आपल्याला कधीच सोडत नाही, याच्यातनं आपली सुटका कधी होणारच नाही. याच्यातनं सुटका आपली आपण करून घ्यायची, आपली आपण करा सोडवणं. संत उगीच म्हणतात का हो की आपली आपण करा सोडवणं. आपली सोडवण दुसरं कोण करायला येणार नाही, आपली आपल्यालाच सोडवण करता आली पाहिजे. म्हणून बघा, दशक दुसरा दिला मूर्ख लक्षणाचा, आणि त्याच्यामधला समास पहिला आहे मूर्ख लक्षण. मग आता मूर्ख कोणाला म्हणायचं, समर्थ म्हणतात, मी म्हणत नाही. हा समास सुद्धा मूर्ख लक्षणाचा समर्थांनी लिहिलाय, त्यामुळे असं काही म्हणू नका की ताईंनी सगळं आज काही मूर्खाचं चालू केलंय. ही लक्षणं जी आहेत ना, या समासामध्ये समर्थ प्रत्येक ओवीला म्हणतात, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख. त्यावेळेला तो एक मूर्खच्या जागेवर आपण मी एक मूर्ख, मी एक मूर्ख, मी एक मूर्ख असं लावून घ्यायचं. कारण ह्याच्यातली प्रत्येक ओवी आपल्याला लागू पडते. म्हणजे मला तरी, तुमचं तुम्हाला माहिती, मी एक मूर्ख, मी एक मूर्ख, आणि मला मूर्ख लक्षणं कळल्याशिवाय माझी त्याच्यातनं सुटका पण होणार नाही. त्यामुळे मला मी एक मूर्ख, भगवंता मी मूर्ख आहे, मी अज्ञानी आहे, मी अज्ञानी बालक तुझी सर्वांचा चालक. मग बघा, त्या भगवंताला तुमचं आमचं निवेदन आहे की भगवंता आमच्या देहातले जे अवगुण आहेत ते तू आम्हाला दाखव. आता समर्थांनी मूर्ख लक्षण दिला. मग आता हे मूर्ख समर्थ कोणाला म्हणतात, तर बघा, समर्थ सांगतात की अगदी फार पूर्वीपासून जगामध्ये जास्त मान्यता मूर्खांनाच आहे. शहाणा आपला कुठेतरी, जो शहाणा असतो ना, खरोखर जो शहाणा असतो ना, तो कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये बसून असतो, कारण त्याला खरं ज्ञान प्राप्त झालेलं असतं. आणि सगळं पुढं जे असतं ना, ते सगळे मूर्ख लक्षणाचंच असतं. पुढे शहाणा कधी पुढे करत नाही, किंवा शहाणा कधी दाखवत नाही की मी शहाणा आहे, मला काही कळत नाही असं जे म्हणतात ना, त्यांनाच सगळं समजलेलं असतंय खरं काय ते. त्यामुळे ह्या मूर्खांमध्ये ना समर्थ म्हणतात की जो, बघा आता पुढे ओव्यांमध्ये समर्थांनी खूप छान दिलेलं आहे की ज्याला हा नरदेह प्राप्त झाला आहे आणि तरी त्या नरदेहाची त्याला किंमत नाही. बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोकट नीती नाही. हा नरदेह मिळालेला असताना या नरदेहाची किंमत न करता हा नरदेह नको तिथे वेचतोय, त्याला समर्थ मूर्ख म्हणतायत. मूर्खासी कळेना विवेक. समर्थ म्हणतात, ह्या मूर्खाला विवेक कसा कळेना की पुन्हा पुन्हा हा नरदेह आहे का एकदा गेल्यानंतर. मग समर्थांनी पहिल्या ओळीत काय सांगितलं, श्रीराम समर्थ, ओम नमोजी गणनायका एकदंता ओम नमोजी गजानना एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे. आपण आज लगेचच ओव्यांकडे वळलो, त्याचं कारण असं आहे की आपल्याला 74 ओव्या आहेत आज मूर्ख लक्षणाच्या, आणि 74 ओव्या आपल्याला, मग आता जर का इकडे तिकडे आपण वेळ काढला तर आपल्याला ओव्या उरकणार नाही, म्हणून आपण लगेचच ओवीकडे वळलेलो आहोत. त्यामुळे ओम नमोजी गजानना एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे. काय सांगितलं, गणपती बाप्पाला पहिलं वंदन आहे, ओम नमोजी गजानना एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे. तुझं नमो वेद माते श्री शारदे ब्रह्मसुते आंतरी वसे कृपावंते स्फूर्ती रूपे. माझ्या अंतरी कशी तुझी अखंड कृपा असू दे हे शारदा माते. वंदून सद्गुरु चरण करुण रघुनाथ स्मरण
त्यागार्थ मूर्ख लक्षणं बोली जेले. काय सांगितलं की वंदून सद्गुरू चरण, सद्गुरूंच्या चरणाला वंदन करून, रघुनाथाचं स्मरण करून ही मूर्ख लक्षणं त्यागण्यासाठी समर्थांनी बोललेली आहेत. त्यामुळे ही मूर्ख लक्षणं ऐकून आपण याचा काय केला पाहिजे, तर ऐकून त्यागची करणे. काय सांगितलंय, ऐकून काय करायचं, याचा त्याग करता आला पाहिजे. मग काय सांगितलं, एक मूर्ख एक पडत मूर्ख. एक मूर्ख आहे, एक नुसताच मूर्ख आहे, त्याला काहीच कळत नाही. एक वेळेला बरं का महाराज, एक वेळेला मूर्ख परवडला, एक वेळेला मूर्ख परवडला की त्याला काहीच कळत नाही, तो मूर्खच आहे, असा मूर्ख एक वेळेला परवडला. पण पडत मूर्ख कसा आहे तो, की शहाणा असून मूर्ख, त्याला सगळं समजतंय तरी पण काय करतोय तो, तरी पण त्याला साराचा निवाडा करता येत नाही. शहाणा असून मूर्ख, त्याला म्हणायचं पडत मूर्ख. आता बघा, असाच एक मूर्ख गावामध्ये, त्याला काहीच नाही, मूर्ख म्हणजे त्याच्यामध्ये शाण्याची काही लक्षणच नव्हती, मूर्ख. मग त्याला गावामध्ये सगळे मूर्ख 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 म्हणायचे, सगळे म्हणायचे मूर्ख आहे तू, मूर्ख आहे तू, मूर्ख आहे. मग तो म्हटला, अरे आपली केवढी ओळख मोठी आहे ना, आपल्याला अख्खी मूर्ख म्हणून ओळखतात, म्हणजे मूर्ख म्हणून ओळखतात याचा पण त्याला अभिमान, एवढा तो मूर्ख. महाराज लक्षात येते का, मूर्ख म्हणून त्याला गावात सगळे ओळखतात ना, याचाही त्याला काय अभिमान. बघा मला गावात कसे एवढे ओळखतात, मूर्ख म्हणून माझी ओळख आहे गावात. मग तो शेजारच्या गावामध्ये जातो आणि पाण्याच्या विहिरीमध्ये बुटासकट पाय त्या विहिरीमध्ये सोडून बसतो. आता तिथं त्याची काय, तिथं त्याला कोणी ओळखत नाही, पण तरी 4 बायका पाण्याला ज्या येतात विहिरीवर. आता पूर्वी तर सगळे आम्ही पण पाहिलं बरं का, आम्ही विहिरीवरनं पाणी पण वाहिलं आहे, आम्ही चुंबळ डोक्यावर घेऊन 2-2 हांडे डोक्यावर, एक कळशी कमरेमध्ये, आम्ही असं पाणी पण वाहिलेलं आहे. तर हे काय म्हणजे आता नवीन इथल्या पुढच्या पिढीला हे विहीर, चुंबळ, हांडे हे सगळं नवीन असेल, पण आमच्यासाठी नाही. तर 4 बायका विहिरीवर ज्या आल्या, त्यांनी त्याला पाहिलं की हा मूर्ख माणूस बुटासकट पाण्यामध्ये पाय सोडलेत आणि विहिरीमध्ये आतमध्ये तोंड करून बसला आहे. काय मूर्ख आहे, आता पाण्याने भरलेली विहीर होती, त्याचे पाय सगळे विहिरीत बुडले ते बुटासकट. आणि मग त्या बायका म्हणल्या, त्याला डायरेक्ट तोंडावर म्हणल्या, काय मूर्ख माणूस आहे. तो म्हणला, बघा केवढी माझी ख्याती की मला ज्या गावात ओळखत नाही त्या गावात सुद्धा लोक ओळखत आहेत. म्हणजे नको त्या गोष्टीचा, नको त्या मूर्खपणाचा आपल्याला अभिमान. बघा आता याच्यापेक्षा अजून सोपं करून सांगते की ज्या वेळेला आपण एखाद्याशी म्हणजे आपण म्हणा किंवा कोणाचं भांडण चालू असते, त्यावेळेला म्हणजे तुझ्यापेक्षा मी किती मूर्ख आणि त्याच्यापेक्षा मी आणि किती मूर्ख, ही मूर्खाची चढावड असते तिथे. म्हणजे ह्यानी एखादी शिवी दिली तर तो त्याच्या पेक्षा जास्त ठेवणीची काढतो, त्यांनी ती दिली तर तो आणि त्याच्यापेक्षा जास्त ठेवणीची काढतो. म्हणजे एकापेक्षा एक आपलं ते प्रदर्शन असतं मूर्खपणाचं. आणि परत वरती अभिमान त्याच गोष्टीचा. अभिमान कुठल्या गोष्टीचा, की तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही माझा राग कसा आहे, आपल्या नादी कोणी लागायचं. म्हणजे अभिमान कशाचा, तर रागाचा. अभिमान कशाचा, तर क्रोधाचा. अभिमान कशाचा, तर आपल्या अवगुणांचा. म्हणजे आपल्याला माझेच अवगुण मज वाटती सद्गुण, म्हणजे आपल्याला आपल्या अवगुणांचाच अभिमान होता, आपल्या अवगुणच आपण कुरवाळून बसलो होतो. मग हे जे आपले अवगुण आहेत, हे कदाचित जे आज चालू आहे ते माझंच आहे बरं का. त्यामुळे कोणाला मी पहिल्यांदाच सांगितलं की समर्थांनी हे दिलं हे माझ्यासाठी आहे आणि तुमचं तुम्ही बघा, ज्याचं त्यांनी पाहावे आपण पण निदान हा माझ्यासाठी समास आहे एवढं तरी मी बोलू शकते. तर त्यामुळे आपले अवगुण त्यागण्यासाठी त्यागार्थ मूर्ख लक्षणं बोलीच येते. समर्थांनी हे आपल्याला त्यागण्यासाठी बोललेलं आहे. त्यामुळे याचा आपल्याला जरासुद्धा मनामध्ये की समर्थांनी मूर्ख लक्षणं सांगितली आणि मग असं तसं, कारण आपल्या देहामध्ये जे अवगुण आहेत ते बाजूला गेल्याशिवाय उत्तम गुण देहामध्ये येऊच शकत नाही. बरोबर ना. देहातले अवगुण बाहेर पडण्यासाठी बघा रामनामाशिवाय दुसरं साधन नाही बघा. आता ज्या वेळेला तो वाल्ह्या कोळी किती होता व जीव घातकी भूमंडळी आणि त्यासी वंदी जे सकळी विभूती आणि ऋषीश्वरी, त्याला आता सगळे वंदन करतात. आणि तो काय होता, जीव घातकी भूमंडळी. कसा होता,
जीव घेणारा होता. अहो एक माणूस मारला की एक खडा मोहरी एवढा खडा टाकायचा त्या रांजणामध्ये, असे 7 रांजण भरलेले. एवढा त्यांनी स्वतःच्या पापाचा हिशोब तरी ठेवला होता. तुमच्या आमच्या पापाचा हिशोब आहे का? आपण आपल्या पापाचा हिशोब कुठे ठेवतोय? त्यांनी त्याच्या पापाचा हिशोब तरी ठेवला होता की किती किती त्यांनी पापं केली. आणि आपले तर बेहिशोबी. आपले किती रांजण भरतील सांगता येत नाही. म्हणून बघा, तर ह्या पापातनं सुटका त्याची कधी झाली? ज्या वेळेला नारद मुनी सत्संग भेटला, ज्या वेळेला नारद मुनी भेटले, ज्या वेळेला नारद मुनींनी सांगितलं, बाबा रे, ही तू पाप करतो, तर ही पाप तू कशासाठी करतो? तुझ्या पापामध्ये कोण वाटेकरी आहेत का? मग ज्या वेळेला सत्य परिस्थिती त्याला समजते, त्यावेळेला तो काय करतो की जे रामनाम त्याला सरळ पण म्हणता येत नव्हतं, मरा मरा मरा. नारद मुनी म्हणले, ठीक आहे, तुला नाही सरळ म्हणता येत ना, उलटं म्हण, जसं येईल तसं म्हण. पण तुझं उलटं कसं सरळ करायचं ते तो राम बघेल ना. मग उफराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे. उलटे उलटे नाव घेता घेता पापाचे पर्वत कधी फुटले ते पण कळलं नाही. ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावर होते. ब्रह्मांडावर पुण्याचे ध्वज उभारले. उफराटे नाम घेता पर्वत पापाचे फुटले. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. शुष्क काष्ट अंकुर फुटले तपोबळे जयाच्या. त्याच्या तपाने एका राम नामाचं मरा 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 मराचा कधी राम झाला हे त्याला पण कळलं नाही. म्हणून बघा, एक शिक्षक आहे ना, शाळेमध्ये विद्यार्थ्याला राम नामाचा महिमा सांगत होते. विद्यार्थ्यांना की राम नामाचा महिमा सांगत होते. आणि शिक्षक बोलले की राम म्हणता, मुलांनो बघा, राम म्हणता आपल्या देहातली सगळी पापं बाहेर जातात. मग आता मुलांनो राम म्हणा असं शिक्षक सांगतात. मुलांनो राम म्हणा. आता मुलांनो राम म्हणा बरं. आता माझ्यासमोर पण जी मुलं आहेत त्यांनी रा म्हणा बरं. रा. कारण रा आपण कसं म्हणतो? रा. आतलं सगळं बाहेर येतंय. रा. सगळं आतलं बाहेर येतंय. तोंड वाचलं जातंय. रा. सगळं बाहेर पडतंय. रा. पण रा. मग एक मुलगा म्हटला, त्याच्यामध्ये एक मुलगा होता हुशार होता. मग तो शिक्षकांना बोलला, म्हटलं ठीक आहे, मग रा म्हणता जर का सगळी पापं बाहेर जात असतील तर पुढचा मग कशाला म्हणायचा गुरुजी? तो मुलगा म्हटला गुरुजींना की आता रा म्हणता जर का देहातली सगळी पापं बाहेर गेली, रा करून आतलं सगळं बाहेर गेलं असेल, तर मग पुढचा म म्हणायची काय गरज आहे? तेव्हा गुरुजींनी फार उत्तर छान दिलं त्या मुलाला. म्हणे रा म्हणता सगळी पापं बाहेर गेली, रा सगळं बाहेर गेलं, पण ते बाहेर गेलेलं परत आतमध्ये येऊ शकतं ना. म्हणून म म्हणून बघा बरं आता. मग म म्हणता काय होते? रा म्हणता तोंड उघडतंय आणि म म्हणता तोंड बंद होतंय. म्हणजे म म्हणल्यानंतर तोंड बंद करून घ्यायचं की ते परत आतमध्ये येऊ नये. असा हा राम नामाचा महिमा आहे. आणि शंकरांनी सुद्धा किती निष्ठेने राम नाम जपलं. ज्या वेळेला ते हलाहल विष प्राशन केलं आणि कंठाचा दाह झाला, तेव्हा फक्त एका रामनामाने तो दाह शांत झाला. हो, कंठाचा झाला ना. एक 2-3 व्हिडिओ तरी ओपन राहू द्या. एक मूर्ख एक पडत मूर्ख, उभय लक्षणी कौतुक, श्रोती सादर विवेक केला पाहिजे. काय सांगितलंय? एक मूर्ख एक पडत मूर्ख, उभय लक्षणी कौतुक, श्रोती सादर विवेक केला पाहिजे. पडत मूर्खाचे लक्षण पुढेले समासी निरूपण, सावध होऊन विचक्षण परिसोत पुढे. आता पडत मूर्खाचं लक्षण 10व्या समासात दिलेलं आहे, समर्थ म्हणले. त्यामुळे आता काय ते मी सांगत नाही. पडत मूर्ख कसा आहे ते आपल्याला 10व्या समासामध्ये कळेल. मग आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार, परी काही एक तत्पर होणी ऐका. लक्षण मूर्खाची लक्षणं अपार आहेत, पण थोडीफार मी सांगतो, तेवढी तत्पर होऊन ऐका. तत्पर म्हणजे आपले व्हिडिओ ऑन केले तरी चालतील, फक्त स्पीकर म्यूट करा. तत्पर होऊन ऐका. जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. काय सांगितलंय? जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणं. लक्षणं कोणाची आहेत? जे प्रापंचिक जन म्हणजे आपलीच लक्षणं आहेत.
बरोबर ना. ही लक्षणं कोणाची आहेत? माझीच आहेत. जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, नाही आहे आपल्याला आत्मज्ञान. जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. मी अज्ञानीच आहे भगवंता. अज्ञानी म्हटलं तर भरभरून ज्ञान मिळेल. ज्ञानी म्हणून अहंकार आला तर काही मिळणार नाही. त्याच्या चरणी राहताना भगवंता मी अज्ञानी आहे, तू मला कसं घडवायचं ते तुझं तू बघ. बरं, ज्या वेळेला एकनाथ महाराजांच्या घरी एक बाई भांडी घासायला यायची आणि भांडी घासायला ती आलेली असताना तिला जेवण वाढलं. आता एकनाथ महाराजांच्या घरी रोज गोडधोड असायचं, त्यामुळे तिच्या पानामध्ये खीर वाढली. खीर वाढल्यानंतर ती खिरीची वाटी तोंडाला लावायच्या आधी तिच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी आल्यानंतर नाथांनी विचारलं की का हो तुमच्या आई डोळ्यात पाणी का आलं? त्यावेळेला ती माऊली बोलली, माझं बाळ घरी आहे. बघा, आईचं हृदय कसं असतं की एखाद्या मंदिरात आई गेली आणि एक पेढा जरी तिथे मिळाला की नाही, तो तिथे ती पटकन तोंडात टाकत नाही. ही आई आहे बरं का. आईचं हृदय सांगते. ती त्या मंदिरात पेढा एक मिळाला ना, ती पटकन तोंडात टाकत नाही, ती तो घरी घेऊन येते. त्याच्यातला एवढंसा काढती आणि बाकीचा तसाच ठेवते की माझी मुलं खातील. म्हणजे एवढं एक पेढासुद्धा ती मुलांना सोडून कधी ती खात नाही. याला आई म्हणायचं. आता तिचं हृदय भरून आलं. म्हटली मी तर खीर खाऊन माझं बाळ घरी आहे. मग नाथांनी सांगितलं रोज घेऊन या त्याला उद्यापासून बरोबर तुमच्या. आणि मग तेव्हापासून गावबा त्या आईबरोबर नाथांच्या घरी येऊ लागला. आता नाथांचं जे श्रवण कानावर पडत होतं रोजचं ऐकून नाथांच्या नंतर एकनाथी रामायण गावबाने पूर्ण केलं. एवढा अधिकार त्याला प्राप्त झाला. म्हणजे संतांच्या दारात नुसतं पडून राहिलं ना, थोर पुरुषांच्या दारामध्ये नुसतं पडून राहिलं ना, तरी ती लक्षणं कधी आपल्या देहामध्ये उतरतील सांगता येत नाही. त्यामुळे सत्संग फार महत्त्वाचा आहे. सदा संगती सज्जनाची धरावी. सदा संगती कशाची धरायची? सज्जनाची धरता आली पाहिजे. म्हणून सांगितलं, जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. जन्मला जयेचे उदरी. फार महत्त्वाची ओवी आहे बघा, नीट श्रवण करा सगळे. दिलीपदादांचा व्हिडिओ दिसत नाही मला. जन्मला जयेचे उदरी, तयेसी जो विरोध करी, सखी मानिली अंतरी, तो एक मूर्ख. जन्मला जयेचे उदरी, जिच्या पोटी जन्म घेतला. जन्मला जयेचे उदरी, जिच्या पोटी जन्म घेतला, तयेसी जो विरोध करी. आई वडिलांच्या ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांनाच विरोध करतोय. आई वडिलांनाच म्हणायचं तुम्हाला अक्कल आहे का? तुम्हाला काही कळतंय का? आहेत अशी मुलं घरोघरी आहेत. त्याच्यामुळे जन्मला जयेचे उदरी, तयेसी जो विरोध करी, सखी मानली अंतरी, तो एक मूर्ख. आणि बायको करून आणली, तिच्या पुढे पुढे करायचं आणि आई वडिलांना म्हणायचं तुम्हाला काही कळत नाही. बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. आता त्या मातृपितृ छाया बंगल्यावर नुसतं नाव टाकलं हो, पण मातृपितृ बंगल्याच्या बाहेर वृद्धाश्रमात आणि छाया तेवढी घरात. ही परिस्थिती आहे, ही सत्य परिस्थिती आहे आत्ताची. त्याच्यामुळे काय सांगितलं बघा, जन्मला जयेचे उदरी, तयेसी जो विरोध करी, सखी मानली अंतरी, तो एक मूर्ख. आई बहीण कोणाची? आणि पुढचं तुम्हीच म्हणा. माहिती आहे ना पूर्ण करायला? हां, मग जन्मला जयेचे उदरी, तयेसी जो विरोध करी, सखी मानिली अंतरी, तो एक मूर्ख. सांडोनी सर्व ही गोत, श्री अधेन जीवित. सगळं गणगोत सांडून फक्त काय म्हणतो? तू माझे आणि मी तुझा. सांडोनी सकळ ही गोत, श्री अधेन जीवित, सांगे अंतरीची माता, तो एक मूर्ख. आता ह्याच्यामध्ये आपल्याला द्वैत आणि अद्वैत दोन्ही भाग घेता येतील बरं का. म्हणजे कसे की सांडोनी सकळ ही गोत, श्री अधेन जीवित. आता स्त्री आपण बाहेरची द्वैतातली स्त्री जरी बघितली तरी पण त्या एका स्त्रीच्या पायी काय म्हणतो की नाही ना आपलं कोणाशी पटत, आई वडील वेगळे राहू दे, आपण वेगळं राहू. म्हणजे सांडोनी सकळ ही गोत, श्री अधेन जीवितम. आणि दुसरा अद्वैत भाग असा आहे त्याचा की आपली ही देहबुद्धी म्हणजे स्त्री आहे आणि अंतरीचा अंतरात्मा हा पुरुष आहे.
आपण त्या अंतरीच्या अंतरात्म्याला अंतरलोय, त्याची आपण ओळख नाही घेतली. पण या देहबुद्धीचे मात्र आपण किती चोचले पुरवतो बघा, बरोबर की नाही. देहबुद्धीला सगळं म्हणजे बघा, एवढे त्या देहबुद्धीचे चोचले आहेत की श्रवणामध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये किंवा अध्यात्म काय भगवंताचं जे काही चालू असेल, निरूपण, प्रवचन, तिथे मात्र ह्या देहबुद्धीला आवडत नाही. तिथे बसायचं म्हटलं तर काय म्हणते, मला कंटाळा आला, मला झोप येते, मला ते ऐकायला बसलं ना मला झोप येते. म्हणजे देहबुद्धीला हे आवडत नाही, भगवंताचं आवडत नाही, त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं, त्या परमात्म्याचं तिला काहीच आवडत नाही. मग ह्या देहबुद्धीला काय आवडतंय? हां, देहबुद्धीला आवडतंय काय? देहबुद्धीला सिरियल पाहायला आवडतात. आता बरेच लोक ना आपल्या हे कार्यक्रमाबद्दल सांगायला गेलं ना, बरेच लोक म्हणतात काय माहिती आहे का, अहो नेमका तो आमचा सिरियलचा टाईम आहे हो, आमचा नेमका तो आहे ना, तुमचा जो 9 ते 10चा टाईम आहे ना, तो नेमका आमचा सिरियलचा आहे. अहो हो की, पण तुमच्या सिरियल कुठं पळून चालल्यात, तुम्ही दुसऱ्या दिवशी रिपीटमध्ये 10 वेळा असतात तेव्हा बघा, बरोबर ना. बरं, नाही बघायला मिळलं तर त्यांनी एवढं काय नुकसान होणार आहे. पण आपलं स्वहित जर का चुकलं तर आपलं नुकसान आहे. आपण इथं स्वहिताला चुकलो तर आपलं नुकसान आहे. सिरियल बघून ते पैसे कमवतात हो, आपल्याला त्यातनं काय मिळते? त्या सगळ्या कारस्थानी बायकांची कारस्थानं पाहायची आणि तशीच ती जी सून असते तिथली, तर इकडं पाहणारी सून त्या सुनेच्या जागेवर स्वतःला पाहत असते. तिथली जी सासू असते त्या सासूच्या जागेवर बाहेरची बघणारी सासू स्वतःला पाहत असते. म्हणजे तो कलह कधी आपल्या घरात लागेल याचाही भरोसा नसतो. म्हणून जे पाहू नये ते पाहूच नाही हो. आणि काय करायचं आहे, काय करू नये, किंवा देह कुठे वेचावा हे पण कळलं पाहिजे. नको त्या गोष्टीमध्ये आपला वेळ. आणि अजून एक जण काय बोलले माहिती आहे का, की फुकट वेळ घालवायला आमच्याकडे वेळ नाही. बघा काय महत्त्वाचं आहे वाक्य, आहे की नाही. फुकट वेळ घालवायला आमच्याकडे वेळ नाही. आता सांगा महाराज तुम्ही मला, की आपला हा वेळ जो आहे 9 ते 10 रोजचा, हा फुकट जातोय का सत्कारणी लागतोय? फुकट घालवायला आमच्याकडे सत्कारणी लागतोय. आणि हां, काही लोक आहेत ना, म्हणजे असे म्हणणारे लोक सुद्धा रोजचे कीर्तनामध्ये आहेत बरं का. म्हणजे कीर्तनकारांबरोबर टाळ आपलं त्या माईक समोर उभं राहून चाली म्हणण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. कारण तिथं पाकिटं मिळतात प्रत्येक ठिकाणी, 500 का होईना, 1000 का होईना. गायकाला तर पाकिटं 1,500 हजाराची असतात. कीर्तनकाराचं पाकिट असतं जर का 25-30 हजाराचं, तर गायकाचं पाकिट 1,500-2 हजाराचं नक्कीच असतं. मग ते पाकिटं मागे रोजचे असतात आणि म्हणतात आम्हाला फुकट वेळ घालवायला वेळ नाही हो. आता इथं तुमच्याकडे जर का रोजचं आम्ही जॉईन केलं तर काय मिळणार आहे इथे? पण इथे जे मिळतंय ना आपल्याला, ते आपण बरोबर घेऊन जाणार आहे. इथे जे आपल्याला प्राप्त आहे आत्ता, ते आपण काय करणार आहोत? बरोबर घेऊन जाणार आहे. हीच आपली संपत्ती आहे हो. बाहेरची सगळी संपत्ती, बंगला आहे, गाडी आहे, माडी आहे, कोणी बरोबर नेली सांगा बरं मला. साधी गोष्ट आहे की तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात की नाही, की रावणाची एवढी संपत्ती होती, त्याच्यातली बरोबर किती गेली? किती संपत्ती होती रावणाची? 5 लाख घरे कशाची होती? दगडाची होती. 7 लाख कशाची होती? विटांची होती. 1 कोटी घरं कशाची होती? काशा आणि तांब्याची. आणि 7 कोटी शुद्ध कांचनाची. मग याच्यामधलं रावणाने बरोबर काय नेलं? म्हणजे संपत्ती किती असली तरी बरोबर किती गेली त्याच्या रावणाच्या? मग जर का आहे ते कमवलेलं सगळं आपल्याला इथेच ठेवायचं आहे, तर आपण कशासाठी अट्टहास करतो? 7 पिढ्याचं कमवतो. किती पिढ्याचं कमवतो? 7 पिढ्याचं कमवतो. तरी डोक्याला हात लावून बसतो, चिंता करतो. मग विचारलं त्याला, का रे बाबा चिंता करतो? नाही म्हणतो, 8व्या पिढीची चिंता करतोय. आता एवढ्या ह्याच्या 7-8 पिढ्या काही लुळ्या खुळ्याच येणार आहेत का जन्माला? कोण पांगळं, कोण लुळं, कोण भैरं, कोण मुक, असंच होणार आहे का? ज्याला त्याला भगवंतानी जन्माला घालताना हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, सगळे इंद्रिय जिथल्या तिथं दिलीत, तो करल, कमवल, त्याचं तो खाईल ना.
बरोबर ना. मग आपण आपली कमाई काय करायची ही आपल्याला कळली पाहिजे. म्हणून सांगितलं, सांडूनी सर्व ही गोत श्री अधेन जीवित, सांगे वडिलांची मात तो एक मूर्ख. काय म्हणतोय? वडिलांची कीर्ती सांगतोय की आमच्या आजोबा पंजोबाच्या काळामध्ये आमच्या घरामध्ये 50 म्हशी होत्या आणि आम्ही पाणी पितच नव्हतो, नुसतं दूधच पित होतो. पण आता तुझ्या चहात ओतायला दूध आहे का ते सांग. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात, मी म्हणत नाही. पुढे काय सांगितलं? सांडोनी परस्त्रीसी प्रेमाधरी, शशुरग्रही वास करी, कुळे विन कन्यावरी तो एक मूर्ख. बघा, परस्त्री माता भगिनी समान, शशुरग्रही वास करी, सासऱ्याच्या घरी जाऊन राहतो, त्या जावयाला किती मान असतो सांगा बरं. तो एक मूर्ख सांगितलं समर्थांनी. पुढे सांगितलं, समर्थावरी अहंता, स्वतःवर अहंकार आहे. मी असा, मी तसा, मी म्हणजे मीच. समर्थावरी अहंता, अंतरी माणी समता, सामर्थ्य विना करी सत्ता तो एक मूर्ख. सत्ता करण्यासाठी सामर्थ्य पाहिजे किंवा घरात तेवढा मान पाहिजे. घरात मान नाही आणि बाहेर सांगायचं की मीच घरातला करताय, तो एक मूर्ख. आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी वित्पत्ती, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. आपली आपण स्तुती करतोय, मी असा, मी तसा. आपली आपण स्तुती करून चालेल का? नाही चालणार. अकारण हास्य करी, विवेक सांगता न धरी, जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख. काय सांगितलंय? जो बहुतांचा वैरी. मग आता बघा, सगळ्यांशी कसं प्रेमाने राहता आलं पाहिजे. सगळ्यांशी कसं प्रेमाने राहता आलं पाहिजे. कारण शेवटी आपण ज्या वेळेला जातो ना, आपला देह ज्या वेळेला जातो ना, त्यावेळेला तेवढंच बोललं जातं. जर का अवगुणी देह गेला ना, तर गावातले लोक म्हणतात बरं झालं पिढ्या गेली गावची. आणि एखादा गोड बोलणारा, प्रेमळ अशी व्यक्ती गेली ना, तर केवढं अख्खं गाव हळहळतंय हो. अरे 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 वाईट झालं. कारण आता हा देह याच्या तोंडातनं ते गोड बोलणं काय आम्हाला आता परत कानावर पडणार नाही ना. म्हणून बघा, या वाणीकडे केवढं अखंड तिच्यावर सरस्वतीचा वास पाहिजे. सरस्वती जर का मुखामध्ये अखंड आहे, नामाविन, आणि ती मुखामध्ये कधी येईल तर अखंड भगवंताचं नाम असेल तर. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा काळ सर्प आहे. अखंड नाम भगवंताचं असेल तरच मुखामध्ये काय होईल? सरस्वती विराजमान होईल. आपुली धरुणिया दुरी, पराव्यास करी मित्री, परनुण्य बोले रात्री तो एक मूर्खम. आपली आहेत घरातली ती दूर लोटायची आणि परकी जवळ करायची. आता आपलं आणि परक हे सुद्धा कळलं पाहिजे हो. काही रक्ताची नाती, रक्तापेक्षाही बाहेरची नाती सुद्धा घट्ट असतात. पण समर्थांना काय सांगायचं आहे की बहुत जागते जन, तयामध्ये करी शयन, परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्खम. सगळे 4 लोक गप्पा मारत बसलेत, बहुत जागते जन आणि तयामध्ये करी शयन. 4 लोक गप्पा मारत बसलेत आणि त्यांच्यात मध्येच हा पाय पसरून अंग टाकून झोपला. तो एक मूर्ख सांगितला. आता मी कोणाला म्हणत नाही, पण इथं ज्ञानेश्वरी, समर्थांचा दासबोध, एकनाथांचं भागवत किंवा तुकाराम महाराजांचा गाथा हे सगळं चालू असताना एवढं ब्रह्मज्ञान इथं, परवा तर महाराजांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांच्या घरामध्ये रेंज नसल्यामुळे त्यांना बाहेर अंधारात येऊन आपल्याला ज्ञानेश्वरीवर प्रवचन करावं लागलं. आणि बाहेर बसल्यानंतर अवस्था काय असते, आपण आपल्या घरात बसून ते ऐकलं, पण महाराज त्यावेळेला बाहेर होते, त्यांची तब्येत बरी नव्हती. तब्येत बिघडलेली असताना बाहेर बसले ते, पण त्यांना तिथं आपण कल्पना करा की बाहेर डास चावत असतील, थंडी वाजत असेल, अंधारात ते वाचत कसे असतील. म्हणजे एवढ्या सगळ्या अडचणींवर मात करून त्यांनी थोडी का होईना सेवा, म्हणजे तसे त्यांनी 1 तासभर केलीच, 10 मिनटं फक्त, 5-1 मिनटं त्यांनी अगोदर सेवा संपवली. पण मग एवढं आपल्यासाठी रेंजमध्ये लोक बाहेर येतात आणि आपल्यापर्यंत काहीतरी पोचावं याच्या अट्टहासाने हे करतात आणि आपल्याला त्याची किंमत नसते. आपण तेच घरामध्ये अगदी आपल्या बेडवर झोपून व्हिडिओ ऑन करून बघतो. म्हणजे समोरच्याला दिसायला ते बरोबर दिसत नाही हो.
आणि मग काय सांगितलंय पुढे, मान अथवा अपमान स्वयं परिचिन्ह सप्तव्यसनी जयाचे म्हण तो एक मूर्ख. सप्तव्यसनी, आता 7 व्यसन काय सांगायला पाहिजेत का? जुगार आहे, दारू आहे, तंबाखू आहे, 3 झाले इथंच. अजून परस्त्री आहे, दारू झालं की. अजून तमाशा आहे, हे व्यसन आहे तो. आणि अजूनही काय 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 व्यसन आहेत, ते तुमचं बिमल गांजा गुटखा काय 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 आहेत, बरीचशी व्यसनं आहेत. सप्तव्यसनापेक्षा व्यसनं भरपूर आहेत. पण या व्यसनी म्हणजे देह मिळाला एवढा मोलाचा, पण या व्यसनातनं जर का तो वाया घालवला तर आला प्राणी जन्मासी आला आणि गेला वाहतच गेला. कशामध्ये वाहत गेला बघा. त्यांना काय भान नसतंय हो. एकदा का ते दारू पिले की नाही की त्यांना कशाचंच भान नसतंय. 2 दारुडे रस्त्याने चाललेले असतात बघा, 2 मित्र असतात आणि चालता एक दारुड्या एका एक दुसऱ्या मित्राला म्हणतो, आता व्यसन आलं म्हणून आपण घेतला हा दृष्टांत थोडक्यात. तर एक दुसऱ्या मित्राला म्हणतो की मी मुख्यमंत्री होणार. काय म्हणतो? मी मुख्यमंत्री होणार. आता त्या मित्राने, दुसऱ्या दारुड्या मित्राने ऐकलं, ह्याला वाटलं त्याने ऐकलं की नाही म्हणून ह्याने पुन्हा सांगितलं की मी मुख्यमंत्री होणार. त्यांनी परत ऐकून घेतलं पण काय बोलला नाही. मग ह्याने तिसऱ्यांदा सांगितलं की मी मुख्यमंत्री होणार. मग त्यांनी थाडकन कानाखाली वाजली हो त्याच्या. म्हणलं तुझं एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं, किती वेळा ऐकू मी मुख्यमंत्री होणार, मी मुख्यमंत्री होणार, मी मुख्यमंत्री होणार. अरे पण तू मुख्यमंत्री व्हायला मी पहिला राजीनामा तर द्यायला पाहिजे. ही अशी अवस्था आहे. सप्तव्यसनी जयाचे म्हण तो एक मूर्ख. किती म्हणजे किती अवघड परिस्थिती हो. पुष्कळ उदाहरणं आहेत पण आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून काय सांगितलं पुढे, धरुणी परावी आस यत्न सांडी सावकास निसुगपणाचा संतोष माणी तो एक मूर्ख. धरुणी परावी आस म्हणजे काय की परक्याचं सगळं मला मिळावं. धरुणी परावी आस, यत्न सांडी सावकास, प्रयत्न करायचाच नाही. निसुगपणाचा संतोष माणी तो एक मूर्ख. घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे. घरी पोपटासारखा बोलतोय आणि 4 लोकांमध्ये म्हटलं ना की थोडंसं बोला तुम्ही, 1-5 मिनटं तरी बोला. नाही ते मला काय बोलायला जमत. अरे पण घरी पोपटासारखा बोलतो की, मग इथं 4 लोकांमध्ये जर का 2 शब्द बोललं तर काय फरक पडतो. घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे. शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख. आपणाहुनी जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट. शिकवणीचा मानी विट तो एक मूर्ख. दुसऱ्याने मोठा आपल्यापेक्षा श्रेष्ठ जो कोणी असेल त्यांनी आपल्याला, मग तो वयाने नाही, वयाने सांगत नाही मी, वयाचा इथं प्रश्नच नाही, ज्ञानाने जो कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल. आता माऊलींचं वय किती होतं? वयाचा आणि ज्ञानाचा काहीच संबंध नाही. माऊलींचं वय किती होतं? 21व्या वर्षी माऊलींनी संजीवनी समाधी घेतली आणि त्याच्या अगोदर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. मग तुम्ही सांगा, एवढ्या लहान वयामध्ये आपण जगाची विश्वाची माऊली म्हणतो माऊलींना. काय विश्वाची माऊली म्हणतो? काय सुंदर माऊलींच्या ओव्या आहेत. माऊली सांगतात की वेदे अनंत बोलिले, अनंत भेद सुचिले, तरी आपण हित ते आपुले तेची घेपे. आपण काय घ्यायचं त्याच्यातनं? आपलं हित आहे तेवढं तरी घ्यायला पाहिजे की नाही. वेद अनंत बोललाय, अनंत भेद सांगितलेत. वेद अनंत बोलिले, अनंत भेद सुचिले, तरी आपण हित ते आपुले तेची घेपे. तुझं हितापुरतं तरी तुला घेता आलं पाहिजे. गंगा भरून वाहती, दुतडी भरून वाहतीये, मग ती संपूर्ण गंगा तू घरामध्ये आणशील का? बरं, आता पूर परिस्थितीमध्ये ज्यांच्या घरामध्येच गंगा आली त्यांची काय अवस्था झाली? संसार सगळे पाण्याखाली, बरोबर ना. मग ती गंगा घरात आणून चालेल का? मग घरात तुला किती आणायचं आहे? तुझ्यापुरतं 1 हंडा तर तुला भरून घेता आला पाहिजे. वाहती गंगा आहे, 1 हंडा तर भरून घेता आला पाहिजे.
म्हणून वेद अनंत बोलिले, अनंत भेद सुचिले, तरी आपण घेपे केवळ आपल्या जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तरी आपल्याला उदकमय सकळ झाले असेल महितळ. सगळी ही पृथ्वी, काय सांगितलं ज्ञानोबा माऊलींनी, की सगळी पृथ्वी जरी उदकमय झाली असेल, उदकमय सकळ झाले असेल महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. तरी तुझ्या जोगं तरी तुला घेता आलं पाहिजे, तुझ्या कारणापुरतं तरी तुला त्यातलं घेता आलं पाहिजे. सगळं उदकमय झालंय. म्हणून इथे काय सांगितलंय की आपणाहून जे श्रेष्ठ आहे ते जर का आपल्याला ज्ञान सांगत असतील तर आपण त्या शिकवणीचा वीट मानू नये की एवढंच पोरगण मला ज्ञान शिकवतंय. अरे पण ते ज्ञानाने तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. वयाकडे बघूच नको ना. धाकटा नृपती राजा सिंहासनावर बसताना तो जरी वयाने लहान असेल तरी वृद्धतयास नमस्कार करते. धाकुटा नृपती वृद्धतयास नमस्कार करते. विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. हे विचित्र जरी दिसायला विचित्र दिसत असेल की 80 वर्षाचा वृद्ध त्या राजाला नमस्कार करतोय, अरे पण तो सिंहासनावर बसलाय ना. धाकुटा नृपती तो सिंहासनावर बसलाय, त्यामुळे नमस्कार कशाला आहे तर त्या सिंहासनाला आहे. त्यामुळे ज्ञान जर का आपल्यापेक्षा कमी वयाच्या लोकांनी आपल्याला ज्ञान सांगितलं तरी नमस्कार त्या ज्ञानाला आहे, त्याच्यातल्या त्या ज्ञानाला नमस्कार आहे. म्हणून काय सांगितले, आपणाहुनी जो श्रेष्ठ तयास अत्यंत निकट शिकवणीचा मानी विट, तो एक मूर्ख. नायकी त्याशी शिकवी वडिलांशी जाणीव दावी, तो आरसासी गोवी तो एक मूर्ख. एकाएकी एकसरा झाला विषय निला जरा, मर्यादा सांडून सैरा वरते तो एक मूर्ख. मर्यादा सोडून जो वागतो तो पण काय आहे, मूर्खच आहे. औषध न घे असून व्यथा, जर का आपली तब्येत बरी नाही तर आपण औषध घेतलं पाहिजे. समर्थ म्हणतात औषध न घे असून व्यथा आहे अंगाला, मग औषध तर घ्यायला पाहिजे ना. औषध न घे असून व्यथा, पथ्य न करी सर्वता. मग आता पथ्य काय आहे, विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पथ्य पाळावी. एकदा विठ्ठल मात्रा घेतली की त्या विठ्ठल मात्रेचं पथ्य आहे. न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. संगेविन विदेश करी ओळखीविन संग धरी, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख. काय सांगितलंय, काही विचार न करता महापुरामध्ये उडी घालतोय तो पण कसा आहे, मूर्ख आहे. आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन. आता आपल्याला एखाद्या ठिकाणी मान आहे, एखाद्या ठिकाणी आपल्याला मानतात. आता आमच्या वनिता मावशी असतील, आमच्या सुमन मावशी असतील, सुमन आत्या असतील, तर त्या ठिकाणी मला मान आहे. मग मला मान आहे म्हणून काय मी त्यांच्याकडे रोज गेले तर मला माझा मान राहील का? मी रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या दारात गेले, समजा रोज गेले तिथं, तर किती वेळ मान ठेवतील हो? मग आपल्याला आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन, रक्षून येणे मानाभिमान तो एक मूर्ख. कधीतरी जाण्याचा मान असतो, रोजचं जाण्यामध्ये मान राहत नाही. म्हणून पुढे सांगितलं, सेवक झाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित, सर्व काळ जो दुच्चित तो एक मूर्ख. विचार न करिता कारण दंड करी अपराधे विन, स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख. जो कंजूस आहे, जो विचार न करता जो दंड करतोय तो पण काय, मूर्ख. देवदंडी पितृदंडी शक्ती विन करी तोडी, ज्याचे मुखी भंड उभंड तो एक मूर्ख. घरीच्या वरी खाये दाढा बाहेर दीन बापुडा, ऐसा जो का वेड मुडा तो एक मूर्ख. घरी बायकोला लाथेणी मारतोय आणि बाहेर दुसऱ्याच्या कानफाटात खाऊन येतोय, बाहेर हात वर होत नाही आणि घरी तो पुरुषार्थ कुठं दाखवायचा तर बायको पुढे दाखवायचा, तो एक मूर्ख. नीच यातीशी सांगात परांगणेसी एकांत, मार्गे जाये खात खात तो एक मूर्ख. बघा, परांगणा म्हणजे परस्त्रीबरोबर एकांत करतोय आणि मार्गे जाये खात खात तो एक मूर्ख. पेरू घेतलाय आणि अख्ख्या रस्त्याने चालत खात चाललंय आणि 4 लोक याच्याकडे बघतायत, तो एक मूर्ख समर्थ म्हटले. स्वय नेणे परोपकार, उपकाराचा अनुपकार करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. एवढंसं करतो आणि एवढं करून सांगतोय तो एक मूर्ख. करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. तपिळ खादाड आळसी, कुशिळ कुटिळ मानसी, धारिष्ट नाही जयापाशी तो एक मूर्ख. विद्या वैभवना धन
पुरुषार्थ सामर्थ्य ना मान, कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख. कसा अभिमान? कोरडाच आहे, काहीच नाही. विद्या नाही, वैभव नाही, पुरुषार्थ नाही, धन नाही, काहीच नाही, नुसता अभिमान सांगतोय, कोरडाच. लंडी लटिका लबाड, कुकर्मी कुटिळ निचाड, निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख. म्हणजे आळशी दाखवला, तो एक कसा आहे? मूर्ख आहे. उंच जाऊन वस्त्र नेसे, चौबारा बाहेरी बैसे, सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख. आता बघा, या ओवीचा जरी शब्दशः अर्थ आपण नाही घेतला तरी समर्थांना काय सांगायचं आहे की 4 लोकांमध्ये आपण नीटनेटकं असावं. आपल्याला जर का ज्या ठिकाणी 4 लोक बघतायत तर त्या ठिकाणी आपण घरच्या कपड्यांमध्ये असू नये. 4 लोकांना उंची जाऊन वस्त्र नेसे, चौबारा बाहेरी बैसे, सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख. दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीन तो एक मूर्ख. जो स्वतःचं अंग सुद्धा स्वच्छ ठेवत नाही, ज्याचे दात घाण आहेत, ज्याचे डोळे घाण आहेत, ज्याचे कान घाण आहेत, ज्याचे कपडे घाण आहेत, ज्याचं मुख घाण आहे, ज्याचे हातपाय मळलेले आहेत, असा जो आहे ना तो एक मूर्ख सांगितला. का समर्थ म्हणतात? किती खालच्या खाली उतरून समर्थांना आपल्याला सांगावं लागतंय. बरे दात घासोनी तोंडा धुवावे. समर्थ शिकवणीमध्ये सांगतात, बरे दात घासोनी तोंडा धुवावे, कळाहीन घाणेर डेबा नसावे. मग एवढ्यापर्यंत समर्थांनी आपल्याला शिकवावं. वैधृत आणि वितीपात, नाना कुमूर्ती जात, अपशकुणे करी घात तो एक मूर्ख. क्रोधे अपमाने कुबुद्धी, आपणास आपण वधी. आता क्रोध आला, ह्याला भारी क्रोध आला हो. आपला वेळ पण संपत आला, पण ओव्या अजून भरपूर निम्म्या पण नाही झालेल्या. क्रोधे अपमान कुबुद्धी, त्यामुळे आपल्याला आता काही जास्त दृष्टांत वगैरे घेता आले नाही, कारण आपल्याला समास उरकायचा आहे. क्रोधे अपमान कुबुद्धी, आपणास आपण वधी, जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख. ज्याला दृढ बुद्धी नाही, पुढच्या एका पावलाचा विचार नाही, आणि क्रोध आलाय म्हणून घरात समजा मुलावर आला असेल, पत्नीवर आला असेल, किंवा आणि कोणावर क्रोध आला असेल, त्या क्रोधामध्ये काय म्हणतो? दाखवतोच तुम्हाला. तुम्ही माझ्या नादी लागलात काय? दाखवतो तुम्हाला. क्रोध आला ना आता, मग आता काय दाखवतो? हा काय दाखवतो? आता कोणी घरात नसताना स्टूल घेतो, स्टूलावर उभा राहतो, दोरी घेतो, दोरी फॅनला लावतो, ती परत आपल्या गळ्यात अडकवतो आणि तो स्टूल ढकलून देतो. आता जोपर्यंत हे सगळं करतोय ना, तोपर्यंत तो अहंकार, तो क्रोध सांगत असतो स्टूल घे. तो क्रोधच सांगतो, घे स्टूल, घे दोरी, तू काही कमी आहे का? कोण सांगतोय? आपल्या आतला क्रोध सांगतोय. क्रोध, स्टूल घे, तू काही कमी आहे का? घे दोरी, लाव त्या फॅनला, टाक गळ्यामध्ये, दे स्टूल ढकलून. तोपर्यंत तो क्रोध आपल्याशी बोलत असतो, सांगत असतो तू काही कमी आहे का? दे स्टूल ढकलून. आणि एकदा स्टूल ढकलून दिला ना पायाखालचा, त्यावेळेला तो क्रोध म्हणत असतो, मी लाख सांगेन, तू काय ऐकलं माझं? त्यावेळेला तो विषय बाजूला होतो. क्रोध त्यावेळेला बाजूला होतो. तो म्हणतो, मी लाख तुला सांगेल, तुला बुद्धी नाही, तू काय ऐकलं? जीव कोणाचा गेला? बरं, ज्यांना दाखवायचं होतं त्यांना काय दाखवलं? मरून दाखवलं. ते दुसऱ्या दिवशी जाळून बिळून सावडून बिवडून धावा करून मोकळे. काय गेलं कोणाचं? आपलं आपण अनहित केलं. अनहित आपलं झालं ना, दुसऱ्याचं काय गेलं हो कोणाचं? म्हणून हा क्रोध आहे ना, हा क्रोध ज्या वेळेला येतो ना त्यावेळेला खरं शांत राहायला पाहिजे. ज्या वेळेला क्रोध येतो ना त्यावेळेला एका ठिकाणी शांत बसायचं. तो क्रोध शांत होईपर्यंत शांत बसायचं. पुढे सांगितलं, जीवलग असं परमखेदी, सुखाचा शब्द तोही नेदी, नीच जनास वंदी तो एक मूर्ख. आपणास राखे परोपरी, शरणांगतास अव्हेरी, लक्ष्मीचा भरोसा धरी तो एक मूर्ख. पुत्र कळत्र आणि दारा, इतुकाची मानुनी या थारा, विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख. काय म्हणतोय? फक्त माझी मुलं, माझी बाळं, माझी बायको हे सगळे माझे आहेत, मी देवबीव काय मला माहीत नाही. विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख. जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे, ते हे जयास नेनवे तो एक मूर्ख. जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे. पेरले ते उगवते बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त? जे पेरलंय तेच उगवणार आहे. जे धान्य आपण पेरलंय तेच उगवणार आहे. मग आहो म्हटलं तर समोरचा का हो म्हणेल? आपण त्याला आरे म्हटलं तर तो नक्कीच कारे म्हणणार आहे. पुरुषाचेनी अष्टगुणे, स्त्रियास ईश्वरी देणे, ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख.
दुर्जनास बोले मर्यादा सांडून चाले, दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख. अहो आपलं आयुष्य ते किती, शतवर्षी आयुष्य नेमिले, बालपण नेणत गेले, तारुण्य अवघे वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग, आता भगवंताचा योग कोणी वेळी. शतवर्ष आयुष्य नेमिले, 100 वर्ष आयुष्य नेमलेलं आहे आपलं, पण 100 वर्ष मिळतंय का. शतवर्ष आयुष्य नेमिले, त्यात बालपण नेणता गेले, नेनिवेत गेले बालपण, तारुण्य अवघे वेचले विषयांकडे, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता कामना भावना ईशना वासना कल्पना या सगळ्या विषयांमध्ये काय गेलं आपलं तरुणपण गेलं. आणि वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग, आता भगवंताचा योग कोणी वेळी. कुठल्या वेळेला भगवंताचा योग. मग आयुष्य कशामध्ये घालवायचं आहे. काय सांगितलं बघा, दुर्जनासी बोली मर्यादा सांडून झाली, दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख. मग आता निम्म आयुष्य आपलं झोपेत जात आहे, रात्रीच्या झोपेमध्ये निम्म आयुष्य जात आहे आपलं. मग दिवसा का झोपायचं बरं. दिवसाचं तर सार्थक करता आलं पाहिजे ना. एखाद्याला फोन केला ना तर ते जांभई देत देत बोलत असते, आणि मग आपल्याला विचारायला लागते महाराज झोपमोड झाली का तुमची. आता आम्हाला दिवसा झोप, आमचे डोळे झाकत नाही हो, भले आम्ही 12 वाजता झोपू रात्री, नाही तर 1 वाजता झोपू, पण आम्हाला दिवसा झोप येत नाही. म्हणून आम्ही आपले कोणालाही फोन करतो कारणास्तव, पण तिकडनं कोण झोपेतनं उठतंय, कोण आळस देतंय. दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख समर्थ म्हटलेत, मी म्हणत नाही. त्यामुळे दिवसा झोपायचं की नाही तुमचं तुम्ही ठरवा. झोपायची वेळ थोडीशी आपली वाचनामध्ये घालवावी. पुढे सांगितलं, देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख. परपिडेचे माणी सुख परसंतोषाचे दुःख गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख. जे झालं ते झालं ना. एखादी वस्तू घरातली फुटली, त्या सासूचा जीव त्या कपात एवढीशा, आणि सुनबाई नवीन आली चुकून गडबडीमध्ये, नवीनच संसार असतो, बावरलेली असती बिचारी, कोण काय म्हणेल, ही काय बोलेल का, ते काय बोलेल का, या गडबडीमध्ये तिच्याकडनं कप फुटतील, तेलाची किटली सांडेल, काय होईल तुझं तू बघ म्हणायचं. किटली सांडली, तुझाच नवरा आणणार आहे, मला काय करायचे. कप फुटला नवीन आण, ही म्हणती तो कप माझ्या झालीवरचा होता, आता कवर ठेवती. हिच्या झालीवरचा होता ना, माझ्या झालीवरचा कप होता आणि तो फुटला, फुटू दे ना, त्याच्यात तुझा जीव किती अजून. म्हणजे एवढीशा कपात सुद्धा आपला जीव अडकतो. या जीव या सगळ्यातनं काढून घेतला पाहिजे हो. असं कुठं पण जीव अडकून चालणार नाही. म्हणून पुढे सांगितलं, आदरेविना बोलणे न पुसता साक्ष देणे निंद वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख. तूक तोडून बोले मार्ग सांडून चाले कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख. मित्र पण कसा असावा, ज्या 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 संगतीमुळे आपल्याला 4 चांगल्या सवयी लागतील असा मित्र करावं. पथ्ये राखो नेणे कदा विनोद करी सर्वदा हस्ताखिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख. होड घाली अवघड काजे विन करी बडबड बोलोची नेणे मुख जड तो एक मूर्ख. वस्त्रशास्त्र दोन्ही नसे उंच स्थळी जाऊन बैसे जो गोत्रजांस विश्वासे तो एक मूर्ख. तस्कराची ओळखी सांगे देखिली वस्तू त्याची मागे आपले अनहित करी रागे तो एक मूर्ख. ओळखी पण कोणाची सांगतोय, चोरांची ओळखी सांगतो. अरे ओळख तरी निदान चांगल्या माणसाची सांग ना. हीन जनासी बराबरी बोल बोले सरोत्तरी वाम हस्ते प्राशन करी तो एक मूर्ख. बघा आता आपण नेहमी जेवताना काय करतो, म्हणजे माझ्या सकट मी पण माझंही सांगते, आपण नेहमी जेवताना काय करतो, उजव्या हाताने जेवतो आणि डाव्या हाताने पाणी पितो. पण समर्थ काय म्हणतात की शास्त्रामध्ये असं आहे की उजव्या हाताने जेवतो उजव्याच हाताने पाणी प्यायचं. तो भले ग्लास खरकटा झाला तरी चालेल, तसाही आपण घासायलाच टाकतो. ते डाव्या हाताने पाणी पिणं सुद्धा शास्त्रामध्ये निषिद्ध मानलेलं आहे. वाम हस्ते प्राशन करी तो एक मूर्ख. समर्थावरी मत्सर धरी अलभ्य वस्तूचा हेवा करी घरीच्या घरी करी चोरी तो एक मूर्ख. स्वतःच्या घरातच चोऱ्या करतोय तो पण मूर्ख सांगितला. सांडोनिया जगदीशा मनुष्याचा माणी भरवसा सार्थके विन वेची वैसा तो एक मूर्ख. संसार दुःखाचे निगुणे देवास गाळी देणे. बघा संसारात एखादं दुःख आलं, संसारात एखादं अचानक दुःख कोसळलं तर सरळ देवाला शिव्या देतात. तो बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलंय. आपण ज्या वेळेला अशा कार्यक्रमाला जातो अंतविधीच्या, त्यावेळेला आपण तिथे पाहत असतो की देवाला शिव्या देणं चालू असतंय. देवा तुला बघवलं नाही, हां
अगदी त्या देवाचा पार मेल्या मुर्दा म्हणून गाडतात त्या देवाचा. या देवाला मेल्याला बघवलं नाही माझं चांगलं सुख, असं असं काय काय काय. आता हे आपले कर्माचे प्रसंग आहेत हो, याच्यात त्या देवाला शिव्या देऊन काय उपयोग आहे का त्याचा. मग काय सांगितलं बघा, संसार दुःखाचे निगुणे, आपल्याला संसारात दुःख झालं देवास गाळी देणे, मैत्राचे बोले उणे तो एक मूर्ख, अल्प अन्याय क्षमा न करी, सर्व काळ धारकी धरी, जो विश्वासघात करी तो एक मूर्ख. अल्प अन्याय म्हणजे चुका थोड्याफार असतील तर त्या क्षमा करत पुढं जाता आलं पाहिजे, धरून बसायचं नाही. हां, ही काय म्हणते माहिती आहे का, मरण पण परत तो उंबरा चढणार. आता मेल्यावर कसं काय जाशील, उंबऱ्यात जिवंतपणीच जाणार ना आपण दुसऱ्याच्या उंबऱ्यात. पण ही म्हणती मेले तरी त्या उंबऱ्यात परत पाऊल ठेवणार नाही. समर्थाचे मनीचे तुटे, जयास सभा विटे, जयाचेनी सभा विटे, क्षणभरा क्षण पालटे तो एक मूर्ख. बहुत दिवसांचे सेवक, त्यागुण ठेवी अनेक, ज्यांचे सभा निर्णायक तो एक मूर्ख. आणि तिने द्रव्य जोडे, धर्मनीती न्याय सोडे, संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख. द्रव्य पण कशाने जोडले, आणि तिने जोडले. तुकाराम महाराज काय म्हणतात, वेचुनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेची करी. धन कसं, तुकाराम महाराज काय म्हणतात, धन कसं जोडलं पाहिजे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. घरी असून सुंदरी, जो सदाच परद्वारी, बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख. घरी आपली सुंदर बायको असताना अखंड परद्वारामध्ये जो आहे आणि अनेकांचं उष्ट खातो तो एक मूर्ख सांगितला. आपुले अर्थ दुसऱ्यापाशी आणि दुसऱ्याचे अभिलाषी, पर्वत करी हिनासी तो एक मूर्ख. अतीताचा अंत पाहे, कुग्रामामध्ये राहे, सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख. दोघे बोलत असते जेथे, तिसरा जाऊन बैसे तेथे, डोही खाजवे दोही हाते तो एक मूर्ख. काय सांगितलंय, दोघं बोलतायत आणि तिसऱ्याने मध्येच तिथं जाऊन दोन्ही हाताने आपलं डोकं खाजवत उभं राहिला तर तू मूर्ख. तुला काय करायचे, त्यांचं त्यांचं चाललंय ना, आपलं बाजूला थांबायचं. म्हणजे समर्थांचे किती बारीक लक्ष आहे बघा. उदकामध्ये सांडी घुरळी, पाये पाये कांडोळी, सेवा करी ही न कुणी तो एक मूर्ख. स्त्री बाळक सलगी देणे, पिशाच्या सन्निध वैसने, मर्यादे विन पाळी सुने तो एक मूर्ख. परस्त्रीसी कळह करी, मुकी वस्तू निघाते माघारी, मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख. कळह करता उभा राहे, तोडविना कौतुक पाहे, खरे असता खोटे साये तो एक मूर्ख. दोघांची भांडणं लागलीत आणि ते सोडवायचं सोडून कौतुक पाहतोय आणि परत निवाडा करण्याची वेळ आल्यावर खऱ्याची बाजू न घेता खोट्याचीच बाजू घेतोय, तो एक मूर्ख सांगितला. कळह पाहता उभा राहे, तोडविना कौतुक पाहे, खरे असून खोटे साहे तो एक मूर्ख. लक्ष्मी आलियावरी, जो मागील ओळखी न धरी, देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख. बघा, जरी धनवंत झाला, लक्ष्मीवंत झाला तरी आपल्या चटणी भाकरीची तर ओळख ठेवली पाहिजे. आपले काज होय तवरी, बहु झालं नम्रता धरी, पुढीलांचे कार्य न करी तो एक मूर्ख. अक्षर गाळून वाची, काते घाली पदराची. बघा, ग्रंथ वाचायला घेतलाय, त्यातली अक्षरं गाळून वाचते किंवा स्वतःच्या पदराचीच त्याच्यामध्ये घालते, तो एक मूर्ख सांगितला. आपण वाचिना कधी, कोणाचं वाचवया निधी, बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख. वर्षानुवर्षाचे ग्रंथ फडक्यांमध्ये बांधून माळ्यांवर ठेवलेत, स्वतःही वाचत नाही आणि दुसऱ्यालाही कोणाला वाचायला देत नाही. निदान ते ग्रंथ आहेत ना, ते कोणीतरी वाचले तर त्याचं कल्याण होईल म्हणून ते काढून, ते बांधलेलं काढून दुसऱ्याला वाचायला तर द्यावं. ऐसी हे मूर्ख लक्षणे, श्रवणे चातुर्य बाणे, चित्त देऊन शहाणे, ऐकती सदा. बघा, ऐकणारे शहाणे म्हटलेत ना समर्थांनी. म्हणजे शेवटी एका ओवीत आपल्याला खुश केलं समर्थांनी. काय सांगितलं, ऐसी हे मूर्ख लक्षणे, श्रवणे चातुर्य बाणे. ही मूर्ख लक्षणं श्रवण केल्यानंतर अंगामध्ये काय होतंय, चातुर्य प्राप्त होतंय. चित्त देऊनी शहाणे, ऐकती सदा. चित्त देऊन ऐकणारे कसे आहेत, शहाणे आहेत बरं का. चित्त देऊन ऐकणारे शहाणे आहेत. लक्षणे अपार असतील तरी काही एक यथामती, त्यागार्थ बोलिले श्रोती, क्षमा केले पाहिजे. समर्थांनी ही मूर्ख लक्षणं सांगितल्यामुळे आपल्याकडे क्षमा मागितली की ही मूर्ख लक्षणं त्यागण्यासाठी मला सांगावी लागली, त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो. त्यागार्थ मूर्ख लक्षणे बोली जेती, क्षमा केले पाहिजे. उत्तम लक्षणं घ्यावी, मूर्ख लक्षणे त्यागावी, पुढीले समासे आघवी, निरोपिली. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे. मूर्ख लक्षण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे,
येणे वागयज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जातम. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आणी, अनवर्त भूमंडळी, भेटो तयाभूताम. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जना, सोयी रे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजे ज्वाधी पुरखी अखंडित. आणि ग्रंथ उपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धारेश्वर भगवान की जय. गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. सब संतन की जय.